सगळ्यात मोठी गुड न्यूज आहे आपल्या सगळ्यांसाठी. एक असा सिनेमा येतोय जो सिनेमा अख्ख्या 2024 मध्ये आग लावणार आहे. आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन फाडणार आहे लिटरली. मी बोलतेय छावा या सिनेमाबद्दल. विकी कौशल स्टारिंग छावा या सिनेमाचं टीजर थिएटर्समध्ये लॉन्च केले मेकर्सने आणि ते पण 14 ऑगस्टला जो स्त्री 2 सिनेमा रिलीज झालेला आहे त्याच्या औचित्याने. आता स्वातंत्र्य दिनाचाही एक मुहूर्त होता, त्याचबरोबर स्त्री 2, कारण का ऑलरेडी अख्खा भारत देश हा 14 ऑगस्टची वाट बघत होता, कारण का स्त्री 2 या सिनेमाची प्रचंड जास्त फॅन फॉलोविंग आहे, कल्ट फॅन फॉलोविंग आहे, सगळ्यांना ठाऊक आहे. पण त्यातल्या त्यात हा आय थिंक इतका ग्रेट मूव्ह आहे किंवा ग्रेट स्ट्रॅटेजी आखलेली आहे मेकर्सने की आत्ता हे जे टीजर आहे हे तुम्हाला यूट्यूबवरती कुठेही पाहायला नाही मिळणार HD क्वालिटीमध्ये ओरिजिनल प्लॅटफॉर्मवरती. बट ट्रस्ट मी, स्त्री 2चा सिनेमा जर का तुम्ही बघायला जात आहात तर प्लीज तासभर आधी जा, कारण हे टीजर वर्थ वॉचिंग आहे. तासभर आधी यासाठी कारण का खूप आधी हे टीजर आधी दाखवलं जाते, त्याच्यानंतर बाकीचे ऍड्स, बाकीचे ट्रेलर्स, बाकीच्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. ओके, आता सगळ्यात आधी छावा याच्याबद्दल बोलूया. काही दिवसांपूर्वी ऑलरेडी विकी कौशलचा जो लुक होता ना तो ऑलरेडी थोडा लीक झाला होता माध्यमांमध्ये आणि सगळ्यांना कळलं होतं की बाबा रे त्याने बाप असं ट्रान्सफॉर्मेशन केलंय बॉडीमध्ये. कारण का कुणी बिलीव्ह करेल का गाईज की हाच विकी कौशल आहे जो आत्ता बॅड न्यूज या सिनेमामध्ये तौबा तौबा मध्ये तो आपल्याला दिसला आणि अत्यंत लीन बॉडीमध्ये. हुसन तेरा तौबा 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 तौबा. ऑफकोर्स, पण आधी छावाचं शूटिंग झालंय, पण कसलं ट्रान्सफॉर्मेशन आहे हे. म्हणजे याला म्हणतात एखाद्या ॲक्टरचं डेडिकेशन. मला जेन्युइनली असं वाटतं की बॉलिवूड ही गटार आहे, हे सुलभ शौचालय सगळ्यांना माहिती आहे. पण त्या गटारीमध्ये ना काही असे जेन्युइन ॲक्टर्स आहेत की जे खूप खूप मेहनतीने काम करतात. त्याच्यामध्ये रणदीप हुडा असेल, विकी कौशल असेल, त्याच्यानंतर अनुपम खेर असेल, त्याच्यानंतर विक्रांत मासी असेल, पंकज त्रिपाठी असेल, के मेनन, हे सगळे इतकी लई टॉप नॉच ॲक्टर्स आहेत ना की त्यांच्यावरती ना डोळे बंद करून विश्वास ठेवावा असं वाटतो. आता सगळ्यात महत्त्वाचं की छावा हा सिनेमा लक्ष्मण उतेकर यांच्याकडनं दिग्दर्शित केला जातोय. लक्ष्मण उतेकर यांच्याबद्दल जर का यांच्या आधीच्या कामांवरती जर का नजर टाकायची झाली तर इंग्लिश विंग्लिश, मिमी, जरा हटके जरा बचके, त्याच्यानंतर डिअर जिंदगी, हे अत्यंत आगळे वेगळे असे सिनेमे त्यांनी बनवलेले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याकडनं आपण उत्तम सिनेमा आणि उत्तम स्क्रीन प्ले, ज्याला आपण म्हणतो पटकथा, त्याची अपेक्षा आपण नक्कीच ठेवू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या संपूर्ण भारताचं दैवत म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे सुपुत्र छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या आयुष्यावरती छावा हा सिनेमा असणार आहे. त्याच्यामुळे आत्तापर्यंत महाराजांवरती म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्यावरती खूप सिनेमे बनलेले आहेत, पण छत्रपती श्री संभाजी महाराजांवरती सिनेमे जे आहेत ते फारसे किंवा त्या लेवलचे नाही बनलेले आहेत. त्याच्यामुळे मी खूप एक्सायटेड होते या सिनेमासाठी. सगळ्यांना माहिती आहे की महाराजांनी आपल्यासाठी किंवा आपल्या हिंदुत्वासाठी काय केलंय, तर एक असा सिनेमा बनावा की ज्याच्या माध्यमातून आपल्या महाराजांची ही जी कथा आहे किंवा हा जो इतिहास आहे हा संपूर्ण देशांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये पोहोचवावा. आणि मला असं वाटतं की त्या लेवलचं प्रोडक्शन आपल्याला दिसतंय, त्या लेवलचे ब्लड स्टडेड सीन्स आपल्याला दिसत आहेत, इंटेन्स वॉर सीन्स दिसत आहेत. आत्तापर्यंत महाराजांवरती जेवढे सिनेमे बनलेले आहेत त्या सगळ्या सिनेमांमध्ये आपल्याकडनं एकच कंप्लेंट वारंवार केली गेली आहे की ते इतके नकली वॉर सीन्स दाखवतात ना, इतकं खोटं रक्त दाखवतात, इतके खोटे आणि घाणेरडे VFX दाखवतात, त्याच्यामुळे ते इतकं हास्यास्पद वाटतं बघायला किंवा त्याच्यातला जो डीप इंटेन्सपणा आहे ना तो निघून जातो त्या वॉर्समधला. आणि तेच आत्ता इथे तुम्हाला नाही ती कंप्लेंट राहणार आहे, कारण का लिटरली एवढंसं टीजर आहे. पण तुम्हाला पूर्ण टीजर म्हणजे ज्यावेळेला आम्ही थिएटर्समध्ये बघत होतो गूजबम्स होते आणि पिन ड्रॉप सायलेन्स होताच, पण ज्या वेळेला डायलॉग तो जो आला ना आणि सिंहासनावर बसलेले आपले महाराज ज्या वेळेला आपल्याला दिसले ना, लिटरली तुम्हाला सांगते गूजबम्स होते. आणि जो एक काय म्हणूया आरडाओरडा जो अख्ख्या थिएटरमध्ये होता ती जी एनर्जी होती ना ती मी तुम्हाला शब्दात किंवा व्हिडिओमध्ये नाही मांडू शकत. आता या सिनेमामध्ये आपल्याला विकी कौशल हा मुख्य भूमिकेत दिसणारच आहे, म्हणजेच छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदाना ही महाराणी येसुबाई भोसले यांच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. आणि यांच्या समवेतच दिव्या दत्ता, आशुतोष राणा आणि अक्षय खन्ना हे सुद्धा आपल्याला सिनेमामध्ये दिसणार आहे. आणि अक्षय खन्नाचं नाव बघितल्यानंतर मी थोडी सरप्राईज होते, बट मला आवडली ती गोष्ट की स्टारकास्ट तुम्ही लय तगडी घेतली आहे राव. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हा सिनेमा छावा
6 डिसेंबरला रिलीज होतोय आणि तिथेच मला खूप भीती वाटते, कारण का 6 डिसेंबरला पुष्पा 2 रिलीज होतोय. आणि नाही, मेकर्सला माझी विनंती आहे, सगळ्या महाराष्ट्रीयांकडनं विनंती आहे माझी, की प्लीज कोणीतरी एकाने माघार घ्या किंवा काहीतरी करा, पण प्लीज डेट चेंज करा. कारण का कुठलाही माणूस आत्ताच्या काळामध्ये एकाच दिवशी 2-2 सिनेमे बघणं किंवा एकाच विकेंडमध्ये 300-300 अशा डबल 2 मूवीसाठी स्पेंड करणं नाही अफोर्ड करू शकत. सो प्लीज माझी मेकर्सला विनंती आहे कळकळीची, बेंबीच्या देठापासून, की एकतर सिनेमा नंतर रिलीज करा, नाहीतर आधी रिलीज करा. कारण का या सिनेमाला हवा तितका रिस्पॉन्स मिळणं खूप गरजेचं आहे. आता ज्या पद्धतीचं टीजर आपल्याला दिसतंय, म्हणजे वॉर सीन्स आहेत, ॲक्शन कोरिओग्राफी आहे, इतकं टॉप नॉच आहे. मला तानाजी या सिनेमाची आठवण आली. आणि त्यावेळेला सुद्धा तानाजी ज्या वेळेला होता, इतका चिक्कार बिझनेस त्याने त्याचमुळे केला होता, कारण का ते जे बॅकग्राऊंड म्युझिक होतं किंवा तो जो स्क्रीन प्ले होता, ते जे कॉस्ट्युम्स होते, हाय प्रोडक्शन व्हॅल्यू होती, ते सगळं काही आपल्याला पुन्हा एकदा या सिनेमामध्ये बघायला मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लक्ष्मण उत्तेकर यांच्यावरती आपण नक्कीच विश्वास ठेवायला पाहिजे, कारण इथून आत्तापर्यंत त्यांनी सगळे सिनेमे खूप डिसेंट आणि उत्तम बनवलेले आहेत आणि चांगल्या मेसेजसोबत बनवलेले आहेत. कुठेच वोक आणि कम्युनिस्ट लोकांचा घाणेरडा तो प्रोपॅगंडा असलेले फिल्म्स त्यांनी नाही बनवलेले आहेत. सो मला ती गोष्ट खूप आवडली. बाकी मॅडॉक फिल्म्स यांना मला लिटरली असं सांगायचं आहे की थँक्यू सो मच की तुम्ही प्रोडक्शन हाऊस बनलेला आहात. कारण का जिथे जिथे मॅडॉक हे नाव आहेत आणि तिथे आपण म्हणजे जी चिंदीगिरी असते ना बजेटमध्ये, ती आपल्याला नाही दिसत कुठेच, आणि तेच बघून मला खूप भारी वाटलं. सो येस, मी प्रचंड एक्सायटेड आहे. छावा या सिनेमासाठी 6 डिसेंबरला येतोय. बघूया नक्की या सिनेमाबद्दल अजून काय अपडेट्स येणार आहे. हे टीजर जसं यूट्यूबला ड्रॉप होईल ना, आपण अजून थोडंसं इंटेन्स आणि इन डिटेल चर्चा नक्कीच करूया. बाकी तुमचं काय मत आहे? छावाचा टीजर पाहिलं करावं तुम्ही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्त्री 2 तुम्हाला कसं वाटलंय तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा ना. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्लीज काळजी घ्या. पीस आउट.